मित्रांनो, आपण आलेलो आहे कासुर्डी येथील अनाथ आश्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी। तर बघा, प्रतीक दादाचा वाढदिवस होता 19 तारखेला, पण त्यांना वेळ नाही भेटला आणि आज त्यांनी वेळात वेळ काढून खास आपल्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी खाऊ आणलेला आहे। सो हे गाइज, मी आहे प्रतीक गाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या दुनियेमध्ये। या दुनियाचं नाव आहे प्रतीक गाडे ब्लॉग्स। तर मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी आपला बर्थडे होता, पण मी तर काय बर्थडे सेलिब्रेट करत नाही। 2-3 दिवस झाले मला टाइमच भेटला नाही मित्रांनो। तर आम्ही आता असा निर्णय घेतलेला की आपण बर्थडे सेलिब्रेट करूयात, पण कुठल्या ठिकाणी करूयात। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कासुर्डी येथील अनाथ आश्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही आहे अनाथ आश्रम। तर या ठिकाणी आम्ही आतमध्ये जाऊन आता चौकशी वगैरे केली, विचारलं त्यांना किती मुलं आहेत किती नाही। तर ते बोलले एक किती 40-45 मुलं आहेत आतमध्ये। तर त्यांच्या 50 मॅक्झिमम मुलं आहेत। तर त्यांच्यासाठी आपण खाऊ वगैरे घेऊन येऊयात मित्रांनो आणि या ठिकाणी आपला बर्थडे सेलिब्रेट करूयात। तर बघत राहा व्लॉग। आता त्यांनी आम्हाला टायमिंग दिलाय की 5 वाजता मुलांचा स्नॅक्स खायचा टायमिंग होतो। तर 5च्या सुमारास आपण काहीतरी त्यांना खायला घेऊन येऊयात मित्रांनो। आपण जाऊयात बाहेर, हायवेच्या ठिकाणी दुकानं आहेत भरपूर, त्या ठिकाणाहून स्वीट होम वगैरे आहेत, तिथून काहीतरी आपण खाऊ घेऊयात मित्रांनो मुलांना आणि येऊयात 5 वाजता। तर चला, माझी तर लय दिवसापासून इच्छा होती, पण ठीक आहे, आता दरवेळेस असा आमचा प्रयत्न असणार की याचा किंवा माझा बर्थडे असेल किंवा कॅमेरामॅन आपले वैभवचा बर्थडे असेल तर आपण या ठिकाणी येऊन सेलिब्रेट करू शकतो, आहे की नाही। बाहेर पैशाची नासधूस करण्यापेक्षा मित्रांनो या मुलांच्या सोबत या, तुम्ही पण एकदा अनुभव घ्या, बघा किती भारी वाटतं आणि किती छान वाटतं मित्रांनो। तर गाईज, अशा पद्धतीचं आहे हे अनाथ आश्रम आणि आता आपण चाललेलो आहे। विनोद, चला काहीतरी खायला घेऊन मुलांना। तर गाईज, आलेलो आहे आपण दुकानामध्ये। आता इथे किराणा मालाचं दुकान आहे, इकडून बिस्किट पुडे वगैरे आपण काहीतरी घेऊयात। चला बघू काहीतरी घेऊ आतमध्ये। किती घेतले विनय? 50 घेतले। क्रीमचे आहेत ना? क्रीमचे बिस्किट पुडे 50। गाईज, एवढं सामान आपण घेतलेलं आहे। फरसाण घेतलंय, फरसाण 2 पुडे घेतलेत आपल्याला, 50 पोरांना पुरते ना अशी फरसाण 2 पुडे। गाईज, भरपूर पोतच भरून घेतले आता। चला, चलो 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 चलो। आणि गाईज, थंडीचा महिना चालू आहे बरोबर, तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी आपण घेतलेली वॅसलीन। तर जाहिरात नाही करत आम्ही, पण सांगतोय वॅसलीन पण महत्वाची, लावायचं जरा तोंडाला, काळ होत चाललाय कस तरी। ते पण हसते बघ, त्याला ऐका ना येत तरी पण हसतोय तो। ठीक आहे, चल चल, उशीर झालाय, कमॉन ड्रायव्हर, गाडी निघाल। गाई, केळी वगैरे घेऊ आता पुढे जाऊन अजून। तर आता बघूयात पुढे काय भेटते काय नाही। 4 डझन गाईज केळी घेतलेत आपण आता। तर गाईज, केळी पण घेतलेली आहे आपण आणि आता जाऊयात। आता 5 वाजत आलेत, आता जाऊयात अनाथ आश्रमाच्या दिशेने मित्रांनो। चला, कसं बस ऍडजस्ट केले मित्रांनो पुढं। हे बघा, गाईज, खरं सांगतोय, वायफट खर्च करण्यापेक्षा ना अशा ठिकाणी खर्च करा प्लीज मित्रांनो। त्या मुलांना
आई वडील नाही, कोणच नसतं त्यांचं, कसलाच आधार नसतो मित्रांनो. अशा मुलांचा आपल्याला आधार बनायचंय भविष्यात. म्हणजे ज्यावेळेस आम्ही काहीतरी बनल मित्रांनो, त्यावेळेस आम्ही अशा भरपूर ठिकाणी मदत करणार, अशा भरपूर चॅरिटी वगैरे करणार. इच्छा भरपूर आहे मित्रांनो, पण कसं मित्रांनो, एक आमची पण आर्थिक परिस्थिती एकदम कमकुवत असल्यामुळे मित्रांनो मदत करता येत नाही. नाहीतर ना पैसे येऊ द्या फक्त, मग बघा मज्जा. मित्रांनो 5 वाजले नव्हते म्हणून आपण इथं थोडा वेळ जरा टाइमपास करत थांबलो होतो रोडच्या कडेला. असंच सुट्टी झाली असं स्नॅक्स खायला. मित्रांनो त्यांना इतक्या भारी सोयी सुविधा आहेत ना आतमध्ये, टीव्ही वगैरे बघायला आहे त्यांना, आहे ना, लय भारी भारी कॉम्प्युटरचे क्लासेस. त्यांना सुट्टी होती शाळेला, पण पोरं म्हणले की आज खेळायचे म्हणून, पण त्यांना काही खेळून दिलं नाही त्यांना. आज आम्ही गेलतो त्यावेळेस सगळे खेळतच होते तरी पण. आणि बेल झाली की लोक किती शिस्त. पण मित्रांनो बघा ना, आमच्या तिकडे मराठी शाळेमध्ये सर जोपर्यंत सर दांडका घेऊन येत नाही तोपर्यंत पोरं काय हालत नाही, पण इकडं एवढी शिस्त आहे ना मित्रांनो. आणि हा सांगायचं राहिलं मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो त्या सरांनी मला लगेच ओळखलं. पण मित्रांनो मला एक विशेष वाटतं, मी 6 वर्षापूर्वी इथं आलतो. एका मित्राचा बड्डे होता, खाऊ वाटला होता पोरांना, पण 6 वर्षात नंतर येऊन पण त्या सरांनी मला ओळखलं. ना खरंच मेमरी म्हणायची सरांची पण. आणि सर पण लय भारी आहेत. तर काहीच आपण पोचलेलो आहे या ठिकाणी, आश्रम आहे. मी जरा हळू बोलतो, आता त्यांची सुट्टी होईल, आपण त्यांना खाऊ वाटूयात, आतमध्ये जाऊयात. चला हे सगळं घेऊन. नो शेट, आता हे कसं कसं घ्यायचं, हे काय एक्स्ट्रा दिलेत का? एक्स्ट्रा देतात. आता कसं कसं न्यायचं? घे तू ड्राय मटेरियल इकडे माझ्याकडे पोत घे. भरपूर खाऊ आणलाय. वैभव सांगते खोल गेट. तर काही छोटा मुलगा आम्हाला किचन मध्ये घेऊन चालला. इथलाच आहे बाळा, इथंच आहे का तू? किती दिवस झाले इथे? धर बाळा, बाळा धर बिस्किट पुडा. बिस्किट घे, तुला बिस्किट घे. तुला बिस्किट दिले खायला. कुठे किचन बाळा? हेच आहे का समोरचं? हा इथं आलतो आम्ही. ओ हो मस्त किचन आहे. मावशी कुठे आहे? पहिले इकडे खाली मांडला असतं ना. काही मुलांचे लॉकर. प्रत्येक जण आपल्या आपल्या डिश घेतोय. अरे सर बघतो सगळ्यांचे डिश आहेत आणि सगळ्यांच्या डिशला नंबर पण आहेत. कातर आहे का? गाईस भरपूर कालवा आहे पोरांचा, त्यामुळे आवाज आमचा यायचा नाही.
तर बघा, प्रतीक दादाचा वाढदिवस होता 19 तारखेला, पण त्यांना वेळ नाही भेटला आणि आज त्यांनी वेळात वेळ काढून खास आपल्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी खाऊ आणलेला आहे. आणि दादांना 25 वर्ष पूर्ण झाली, आता त्यांनी 26 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. तर एकदा दादांना आपल्या सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर एकदा विश करू दादांना. सुरुवात करायची, मग एका स्वरामध्ये वाजवायच्या टाळ्या सगळ्यांनी. ओके, 1 2 3 स्टार्ट. Say thank you. ये खाली गाईज. मुलं आतमध्ये खात बसलेत मस्तपैकी. बरं वाटलं का रे? मी तर पहिल्यांदाच बघितलं असं बर्थडे सेलिब्रेट, म्हणजे एकदम म्युझिक मध्ये ते पण टाळ्यांच्या. इतकं भारी म्हणजे त्यांनी विश केलं ना मित्रांनो, एकदम भारी सार्थकी लागला आपला बर्थडे. म्हणजे मी कधी सेलिब्रेट नव्हतो करत बर्थडे, पण फर्स्ट टाइम आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट केलाय. आपण असं घरी रेग्युलर बर्थडे करतो आणि ह्यो बर्थडे म्हणजे लय फरक आहे. किती वातावरण मित्रांनो ना इथं या एकदा. खरंच इथलं वातावरण एकदम भारी आहे, निसर्गरम्य. एवढी झाडं वगैरे आहेत ना, मस्त गार वाटते ना, म्हणजे वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतं एकदम. भारी. आणि मित्रांनो इथून ना फ्रान्सवरून पण फॉरेनर लोक इथे येतात मित्रांनो व्हिजिट द्यायला. या मुलांसोबत ते सगळे खेळतात. आपली आहे ना दीपगृह सोसायटी म्हणून सामाजिक संस्था आहे. 1975 पासून आपण सोशल काम करतोय पुण्यामध्ये. तर आता संस्थेला 50 वर्ष पूर्ण होतील पुढच्या वर्षी. 50 वर्ष पुढच्या वर्षी पण. आणि आपण दोन्ही ठिकाणी काम करतो. पुण्यामध्ये ताडेवाला रोडला आहे, रामटेकडी, बिबीवाडी. आणि ग्रामीण भागामध्ये इथं आहे आपल्या या ठिकाणी कासुर्डी आणि चौफुल्ला शाळा आहे या मुलांसाठी. हॉस्टेलमध्ये इंग्लिश मिडियम शाळा आहे. तर इथं आपल्याकडे 50 मुलं आहेत सगळे टोटल. तर 3 प्रकारची मुलं आहेत. काही मुलं ना आई वडील नाही आहेत, काही मुलं सिंगल पेरेंट्स आहेत, एकच पालक आहेत. काही मुलं असे आहेत की दोन्ही पालक आहेत त्यांना, पण ते सांभाळू नाही शकत मुलांना, डिसेबल आहेत, काहीतरी डिसीज आहेत. अशा पद्धतीचे आपल्याकडे एकूण 50 मुलं आहेत. आणि हा सगळा एरिया आपला मुलांचं रेसिडेन्शियल हॉस्टेल आहे. तिकडे किचन डायनिंग हॉल आहे, इथं मेडिकल रूम आहे आपलं. आणि आर्मफोर्स मेडिकल कॉलेज आहे ना पुण्यातलं, त्यांचं आपलं कोलॅबरेशन आहे. तर ते डॉक्टर पण आपल्याकडे दरवर्षी म्हणजे दर आठवड्याला येतात. मंगळवार आणि शुक्रवार त्यांचं क्लिनिक चालतं आपल्याकडे. आणि मुलांचं मेडिकल चेकअप सगळं हायजीन ते बघत असतात. बाकी मग शेती आहे. मग शेतीमध्ये आपण काही फळबाग घेतली आहे. मुलांसाठी जे उपयोगात येईल असं धान्य आपण इथं सगळे घेतो. गहू, बाजरी, भाजीपाला वगैरे. हे पण मुलांचं हे जिथं राहण्याची व्यवस्था आहे मुलांची. इथं राहतात मुलं राहतात. आंघोळ वगैरे, बेड्स वगैरे आहे तिथं. त्यांच्यासोबत एक हाऊसमध्ये एक केअरटेकर असते. आतमध्ये मग बाथरूम, टॉयलेट वगैरे आहे. तिकडे सोलरचं पाण्याची, गरम पाण्याची व्यवस्था आहे. गरम पाण्याची पण व्यवस्था भारी. आता थंडी चालू झाली. तिथं मुलं कपडे वगैरे पण धुतात. काही छोट्या मुलांसाठी मावशी आहेत, त्यांची काळजी घेतात सगळ्यांची, कपडे वगैरे दोन्ही. बाकी जे मोठी मुलं आहेत ते त्यांचं ते स्वतः करतात. छोट्या मुलांसाठी वॉशिंग मशीन वगैरे आहे त्यांच्यासाठी. मल्टीपर्पज हॉल आहे. तिथं क्लासेस वगैरे चालतात मुलांचे सगळे. संध्याकाळी क्लासेस असतात, ट्युशन क्लासेस तिथे चालतात. स्कूल बस आहे मुलांना जाण्या येण्यासाठी. आपली शाळा इंग्लिश मिडियम शाळा दिपगृह अकॅडमी म्हणून देऊळगाव आड्याला आहे, चौफुल्याला. देऊळगाव. तिथं मुलांना आपण घेऊन जातो. काही मुलं लोकल शाळेत जातात, तिथं जिल्हा हायस्कूल, प्रायमरी शाळा त्या ठिकाणी जातात. इकडे फळबाग घेतली आपण, पेरू वगैरे. पेरू आहे या ठिकाणी मित्रांनो, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी फळबाग पण आहे यांचीच, पेरू वगैरे.
हे पण आहे का आपलं? इथं आपण पॉली हाऊस घेतलं की भाजीपाला आपण इथं घेतो, वर्षभर भाजीपाला आपल्याला इथं घेता येतो. कारण बाहेरच्या याच्यामध्ये वातावरणाचा इफेक्ट पडतो ना बऱ्याच. बरोबर. इथं कसं मेंटेन होतं तेवढं. हो. मग इथं आपण जे आपल्याला किचनमध्ये भाजी लागते ते आपण इथं घेतो. टमाटे, वांगे, मिरच्या. इकडे समोर आपण तूर घेतलेली आहे, म्हणजे वर्षभराचं तुरीचं आपलं उत्पन्न इथं होतं. बाजरी घेतली, गहू, आता गहू घेतोय, गहू लावलाय आता सध्या या ठिकाणी काय तूर. हे तसे 2 हॉल आहेत, एक पलीकडे आहेत, इकडे अलीकडे आहेत. एक म्हणजे वयोगटानुसार आपण ठेवतो मुलांना. छोटा ग्रुप, मोठा ग्रुप असे मुलं राहतात. आणि हा सगळ्या प्रेमायसेस आपण CCTV कॅमेराच्या बरोबर अंडरमध्ये. गेटच्या बाहेर काही कोण कोणी जातच नाही. शिस्त चांगली आहे मुलांना. एकदा मुलांना हे झालं ना की इथं आल्यानंतर त्याला कळालं की बाबा कशा पद्धतीने आपल्याला इथं दैनंदिन चर्या करायची आहे, त्या पद्धतीने मग ते करतात. इथं प्लेग्राऊंड आहे खेळण्यासाठी मुलांना. हो, ते खेळण्यासाठी. आता सध्या आपल्याकडे 6 ते 16 वर्ष वगैरेची मुलं आहेत सगळी. बरोबर. छोट्या गटापासून. एक प्लेग भरपूर छोटा होता तो 6 वर्षाचा. तो UKG ला आहे, तो पण 6 वर्षाचा आहे. UKG ला आहे प्ले ग्राउंड. आणि सर इथं फॉरेनर लोक पण येत असतात ना मुलं? हो, आपल्याला FCR आहे, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट नुसार आपली नोंदणी झालेली आहे संस्थेची. त्यामुळे फॉरेन फंड आपण स्वीकारू शकतो. मग ती व्यक्ती आपल्याकडे येऊन, डोनर येऊन राहते, आपल्याकडे बघते की बाबा हे आपण जे डोनेशन दिले ते मुलांपर्यंत पोहोचले की नाही, काय. बरोबर. येऊन ते प्रत्यक्ष त्याची खातर जमा करतात आणि परत आपल्याला डोनेशन वगैरे देऊ शकतात. बरेच पंचकृषीतले वाढदिवस वगैरे असतील, काही गरीब समारंभ असतील तर ती व्यक्ती येऊन आपल्याकडे करत असतात सारखी. बरोबर. तीच मदत आपल्याला मुलांना होत असते बरीच. हे खत आहे का? हे आपण शेती, आपण ऑर्गॅनिक शेती करतो. आपण ते गांडूळ खताचा प्रकल्प केला आहे, त्याचं कंपोस्ट खत केलं आहे, तेच आपण शेतीसाठी वापरतो. हे ऑफिस? हां, हे ऑफिस आहे. आपण इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे, म्हणजे पूर्ण जे एरिया आहे त्याचं सगळं पाणी इथं आपण स्टोरेज करतो. बरोबर. बोरवेल रेन वॉटर हार्वेस्टिंग मित्रांनो या ठिकाणी. इकडं ऑफिस वगैरे आहे म्हणजे इकडं आपण असं सगळीकडे प्रिमायसेसमध्ये आहे आपल्या. या ठिकाणी सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत मित्रांनो. मुलं वगैरे खेळत आहे, डायनिंग वगैरे. हे कॅम्प्युटर रूम आहे. बरोबर. किचन, हा हॉल आहे मल्टीपर्पज हॉल. बाहेरचा प्रिमायसेस आहे. हे क्रिकेटचं ग्राउंड आहे खाली, पण वापरत नाही आपण. हे रूम्स आहेत मुलांचे छोटे. ट्रिपल बेड आहे. 8वी 9वी 10वीची जी मुलं आहेत ना, मुलांसाठी सेपरेट रूम आहे. ट्रिपल बेड आहे ना? हा, हे डबल बंक बेड्स आहेत. हा मोठा हॉल आहे, इथं छोटी मुलं असतात, बंक बेड्स आहेत तिथं. म्हणजे साधारण 20 मुलं राहतात एका हॉलमध्ये. बरोबर. पॉली हाऊस असं त्यांच्या ट्रंक्स वगैरे सगळं. लायब्ररी पण आहे मित्रांनो या ठिकाणी. बुक्स वगैरे आहेत तिथं, स्टोरी बुक्स आहेत, नॉवेल्स आहेत, मुलं घेतात, वाचतात. छान आहे. कम्प्युटर लॅब पण आहे इकडे मित्रांनो. ही कॅम्प्युटर लॅब आहे, इथं मुलांचे क्लासेस वगैरे चालतात. आपल्या मुलांसाठी पण आहे, ते गावातल्या मुलांसाठी पण आहे. गावातले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी पण आपण इथं क्लासेस चालवतो. कवर छान आहे. मग आपल्या मुलांसाठी पण आणि गावातल्या मुलांसाठी पण इथं क्लासेस चालतात. त्यांच्याकडे आपण नॉमिनल फी. छान आहे, मोठी आहे, चांगली. 21 कॅम्प्युटरची लॅब आहे मित्रांनो. खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. आता टाइम होत चाललेला आहे, आपल्याला पण घरच्या दिशेने निघायचंय. तर चला सर, येत राहू आता. ओके, चालेल, धन्यवाद. बाहेर बर्थडे सेलिब्रेट करण्यापेक्षा अशा ठिकाणी गेलेला भारीच. नक्कीच. चला सर, खूपच धन्यवाद. थँक्यू. चला गाईज, इतकं छान वाटलं ना. आणि कसं आहे मित्रांनो, इथं थोडा उशीर झाला तर व्हिडिओ क्वालिटी एकदम डाऊन आली असेल, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. पण इतकं मन प्रसन्न झालं, मला तोंडातून शब्द नाही फुटले, त्यामुळे ब्लॉगमध्ये जास्त बोलता नाही आला आम्हाला. दोघं इमोशनल झालतो. गाईज, व्हिडिओच्या क्वालिटीवरून तुम्हाला कळलं असं ना, आता जरा अंधार पडत चाललाय. तर आपण आता निघूयात घरच्या दिशेने. भारी गीत. हां, चला, बरं वाटलं अशा ठिकाणी बड्डे. स्वप्न होतं. तर गाईज, जसं की तुम्ही बघू शकता एकदम अंधार पडत चाललेला आहे. तर आम्ही आता डायरेक्ट घरी जातो, मध्ये आधी कुठं थांबणार नाही, काय नाही, उशीर पण झालाय. आणि प्लीज मित्रांनो, काय मदत होत असेल तुमच्याच्याने, जितकी मदत होत असेल तितकी मदत या ठिकाणी येऊन तुम्ही करा मित्रांनो. खरंच पुण्य लागेल तुम्हाला, मन समाधान होईल. अशा भरपूर ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी अशा शाखा पण अनाथ आश्रमच्या शाखा आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही अवश्य भेट द्या. कुठल्या पण ठिकाणी जाऊ मित्रांनो, पण तुम्ही लोकांना किंवा अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात मदत नक्की करा मित्रांनो. ह्याच्यासारखं ना पुण्य कुठंच नाही. तुम्ही उगाच तिकडे फालतूचा खर्च करणार, बड्डेला केक चोळणार इकडे तिकडे तोंडाला, तो फालतू खर्च करण्यापेक्षा मित्रांनो अशा मुलांना खायला द्या, खाऊ आणा, अशा मुलांसोबत सेलिब्रेट करा.
की जेणेकरून तुम्हाला पुण्य पण लागेल अशाच आमच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला अजून भरपूर काही तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि ही तर सुरुवात आहे मित्रांनो. अजून जरा पैसे पाणी यायला लागले ना मग बघत धिंगाणा आमचं फक्त. स्वप्न खूप काही आहे, मोठे मोठे स्वप्न आहे पण ते बरोबर आहे. सध्या बजेटमुळे आम्ही थोडंसं गप आहे. तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा प्रत्येक गाडी ब्लॉग.